त्याद्वारे आपण एकमेकांची तयारी करत आहोत देवाचं वचन ऐकण्याची आणि देवाचे आपण आभार उपकार मानूया. आज आपण एका नवीन तत्वामध्ये पदार्पण करणार आहोत आणि ते नवीन तत्व जे आहे ते फार महत्वाचं आहे. त्याचं नाव आहे कारभारीपण. शाबाताविषयी आपण शिकलो, बरंच काय शिकलो. शाबात फक्त जाणूनच घ्यायचा नाहीये, तर तो शाबात आपल्याला पाळायचा देखील आहे. आणि म्हणून आज आपण नवीन तत्वामध्ये पदार्पण करत आहोत. कारभारीपण ह्या तत्वाचं नाव आहे. आणि आज आपण ह्या तत्वामध्ये पुढे वाटचाल करत असताना देव आपल्याला ह्याच्यामध्ये आशीर्वाद देव आणि त्याचंच गौरव ह्या ठिकाणी हो असं देवाच्या दयेने कृपेने होऊ दे. आठवतं का कितवं तत्व आहे हे? 21. शाबात 20वं तत्व आहे आणि हे 21वं तत्व आहे कारभारीपण. आणि हे फार महत्वाचं तत्व आहे. खूप लोक ह्या तत्वावरती बोलत नाहीत, विचार विनिमय करत नाहीत. आणि म्हणून आपण आज देवाच्या दयेनं ह्या अभ्यासक्रमामध्ये जाणार आहोत. पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. बंधू आयजक, आपले आभार मानतो आपण या ठिकाणी आलात आणि कार्यक्रमामध्ये शोभा वाढवली. देव तुम्हाला आशीर्वाद देव. गुडघे टेकू, प्रार्थना करू. जिवंत पवित्र सनाधीश परमेश्वर देवा, तुझे आभार उपकार मानावे तितके थोडेच आहेत. कारण की परमेश्वरा, पुन्हा एक वार तू आम्हाला ह्या नवीन आठवड्यामध्ये पाऊल ठेवण्याची संधी दिलेली आहेस. प्रेमळ पित्या, आम्ही जाणून आहोत की आम्ही पापी असल्या कारणामुळे जे आमच्या आयुष्यामध्ये घडलं पाहिजे ते दुःख, त्रास, संकट आणि परमेश्वरा शेवटी मरण. पण प्रेमळ पित्या, आज तू आम्हाला जिवंत ठेवून दाखवून दिलेलं आहेस की तुझं प्रेम आमच्यावरती अनंत काळाचं प्रेम आहे. आणि परमेश्वरा, तू आम्हाला आज जिवंत याच्यासाठी ठेवलेलं आहेस जेणेकरून तुझं सत्य आम्ही शिकावं, ते आत्मसात करावं, ते परमेश्वरा आम्ही आमच्या चरित्राद्वारे प्रगट करावं. म्हणून प्रार्थना विनंती करत आहोत, आमच्या पापांची चुकाची दैनंदिन कृपेने क्षमा कर. आम्हाला विशेष करून तुझा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन लाभू दे. प्रेमळ पित्या, तू आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस. जे सत्य आम्ही शिकलो परमेश्वरा, ते तुझ्याच मदतीनुसार शिकलेलो आहोत. आम्हामध्ये आम्ही ज्ञानाने उणे असे आहोत, पण तुझ्या पवित्र आत्म्याने आमच्या अंतःकरणामध्ये कार्य केलेलं आहे. आणि म्हणून प्रार्थना विनंती करत आहोत की आज देखील आम्ही लीन नम्र अंतःकरणाने गुडघे टेकून परमेश्वर आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत. गुडघे टेकून परमेश्वर आम्ही दर्शवत आहोत की आम्ही बलहीन आहोत आणि पूर्णपणे तुझ्यावरती अवलंबून आहोत. प्रेमळ पित्या, तुझं ज्ञान जे आहे, तुझं वचन जे आहे ते परिपूर्ण असं आहे. तुझं वचन जे आहे, ज्यावेळेस तू शब्द बोलतोस परमेश्वरा, ते शब्द परत तुझ्याकडे वायफळ येत नाहीत, पण जे शब्द ज्या गोष्टीसाठी बोलले गेलेत ते परमेश्वरा पूर्ण होतातच असा आमचा पूर्ण विश्वास आहे. कारण की तुझं वचन असं आम्हाला सांगतं. तुझ्या वचनाचा आधार घेऊनच परमेश्वर आम्ही पुढे जात आहोत. या जगामध्ये आम्ही जगत असताना प्रत्येक ठिकाणी परमेश्वरा, प्रत्येक वळणावरती फसवणूक आहे. तुझंच एक सत्य वचन आहे ज्याच्यावरती आम्ही निर्भीडपणे आणि निर्धास्तपणे विश्वास ठेवू शकतो आणि तुझं वचन आम्हाला कधी धोका देणार नाही. तुझ्या वचनाद्वारे आम्हाला आशा मिळते, प्रेम मिळतं आणि परमेश्वरा खरी वाटचाल काय आहे ख्रिस्ती जीवनामध्ये हे आम्हाला कळतं. तुझं वचन आजचं जे आहे ते आशीर्वादित कर आणि परमेश्वरा ते वचन आम्ही आत्मसात करावं. आणि विशेष करून प्रार्थना करत आहोत त्या वचनानुसार आम्ही आमचं अंतःकरण तुला वाहून द्यावं. कारण की नम्र प्रार्थना धन्य करणारा जिवंत येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एक वार आभार उपकार मानतो खंडावी कुटुंबाचं पण की तुम्ही या ठिकाणी आलात. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही सर्वजण येतात त्यावेळेस आम्हा सर्वांना प्रोत्साहन मिळतं, आध्यात्मिकरित्या प्रोत्साहन मिळतं. कोणाला ते गीत माहित आहे, बंधूंचे मिळणे मधुर आहे, बंधूंचे मिळणे. जरा पुढे काय, जरी देव पाहिजे तर तो तिथेच तो ख्रिस्ता सापडणे. बरोबर का? म्हणून आपण ह्या ठिकाणी वारंवार येत आहोत, आलं पाहिजे आणि एकामेकाला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर तत्व क्रमांक 21 याच्याकडे जात आहोत. शाबाताविषयी आपण जवळपास 2, 3, 4 महिने शिकलो. बरोबर?
एक मुद्दा सांगा जो तुम्हाला तर शाबातामध्ये खूप आवडला. एक, प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. एक मुद्दा सांगा जो शाबातामध्ये तुम्हाला खूप आवडला. खूप मुद्दे शिकलो, खूप काय शिकलो. एक असं वाक्य असेल, एक असा विचार असेल जो शाबाताशी निगडीत होता, तो तुम्हाला अतिशय आवडला, मनाला भिडला आणि तुम्हाला तो फार जवळचा वाटला. आणि मरणानंतर त्यांनी शाबात पावला पहिल्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी लोकांनी जगाला दाखवून दिलं. दाखवलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्त देवांचा देव, राजांचा राजा, ज्यानं ती आज्ञा दिली, त्यानं देखील मरण पावल्यानंतर त्या दिवशी त्यानं विसावा घेतला. हा विचार त्यांना फार मनाला आवडलेला आहे, मनापर्यंत पोहोचलेला आहे. आणि फार महत्वाचा विषय आहे की शाबाताच्या दिवशी येशू ख्रिस्तानं पुनरुत्थान न घेता त्या दिवशी विसावा घेतला आणि त्याच्यानंतर तो पुनरुत्थान पावला. बरं, आणखी कोणता विषय जो तुम्हाला फार आवडला? पवित्रपणे पाळलं तर म्हणजे जसं शाबात चालू होतो, शाबात दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत कशा प्रकारे पाळलं पाहिजे, कशा प्रकारे आपण आपली तयारी केली पाहिजे. बर, शाबाताची तयारी केली पाहिजे. शाबाताच्या दिवशी नाही, शाबाताविषयी काय, तयारीच्या दिवसाविषयी नाही, फक्त शाबात पवित्रपणे पाळणे. कुठल्याही गोष्टी करायच्या नाही, कुठल्याही गोष्टी जेवण वगैरे बनवायचं सगळं करायचं, फक्त शाबात. बर, शाबातामध्ये राहायचं म्हणजे थोडक्यात काय, तो दिवस जो आहे तो विशिष्ट आहे. देवासंती आपण वेळ देणं, नातं देवासंती ते आपलं नातं आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण शाबात जसं देवाच्या वचनामध्ये आहे तसं पाळत नाही तर कायनासारखे आपण म्हणत आहोत की देवा, मला माहित आहे की तू काय मागितलेलं आहेस, पण माझ्या इच्छेनुसार मी तुला देईन, आणि ती भेट देव स्वीकार करत नाही. तर शाबात म्हणजे काय आहे? नातं आहे. तर नातं म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे? नातं जोपासलं पाहिजे म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे? वेळ दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. तुम्हाला माहित आहे, मी संशोधनाविषयी तुम्हाला सांगितलं, पती पत्नी जर ते एकामेकांसाठी वेळ देत नसतील तर त्यांचं नातं काय होतं? तुटतं. पण जे पती पत्नी एकत्र राहतात, भांड जरी असले तर एकत्र राहतात आणि एकामेकांची विचारपूस करतात. काहीतरी व्हिडिओ मी पाहिला काही दिवसापूर्वी, पती आणि पत्नीमध्ये भांडणं होतात, पण त्यांचं एक रुटीन असतं. पती ज्यावेळेस कामाला जाईल त्यावेळेस त्यानं काय करायचं, पती आणि पत्नीनं एकामेकांना गळे भेट घ्यायचं आणि मग जायचं. जरी चिडले असले तर ते गळे भेट घेऊन जातात नातं. आणि मग हळूहळू काय होतं, त्यांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतं आणि परत ते काय होतात, एकत्र येतात. म्हणून ते नातं फार जोपासणं गरजेचं आहे. आणखी काय विचार आहे का पुढे जाण्याच्या अगोदर? कोणाला काय एखादा विचार आवडला असेल शाबाताविषयी? बर, ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तत्व क्रमांक 21, कारभारीपण. कारभारीपण म्हणजे काय आणि मालकी हक्क म्हणजे काय? शब्द कळाले? मालकी हक्क म्हणजे काय आणि कारभारीपण म्हणजे काय? याच्यामध्ये फरक आहे का दोन्ही एकच? कारभारीपण सेवा करणं. मालकी हक्कामध्ये सेवा नाही का? बर, मालकी हक्कामध्ये सेवा करून घेतली जाते. कारभारीपणामध्ये सेवा तो व्यक्ती स्वतः करतो. मालकी हक्कामध्ये तो मालक असतो, तो सेवा करून घेतो, आणि कारभारीपणामध्ये तो व्यक्ती काय करतो, तो स्वतः सेवा करतो. आणखी काय कारभारीपण? मला आठवतं खेड्यागावामध्ये जर घरातला पती जर घरी नसेल तर खेड्यागावातल्या स्त्रिया एकमेकांना विचारतात, तुमचे कारभारी आहेत का? खेड्यागावामधली भाषा आहे, कारभारी आहेत का? नाही, कारभारी बाहेर गेले. आणि मग ती दुसरी पत्नी जी असते त्यांचं नाव कारभारीन. मग ते काय असेल ते काम ते करत असतील, पण ते शब्द वापरले जातात. तर आज आपण, तुम्ही काय तर म्हणतो? बर, मग आज आपण कारभारीपण याच्याविषयी शिकणार आहोत. तर कारभारीपण काय आहे याच्यासाठी शिकण्यासाठी आपण सुरुवातीपासून शिकलं पाहिजे.
प्रत्येक वेळेस आपण काय करतो, एखादा मुद्दा जर शिकायचा असेल तर त्याची सुरुवात कुठे झाली इथपासून आपण पकडत असतो आणि हळूवारपणे प्रत्येक वचन देवाच्या वचनामध्ये कसं लिहिले, कारभारीपणाविषयी असू दे, निर्मितीविषयी असू दे, शाबाताविषयी असू दे, बाप्तिस्म्याविषयी असू दे, येशू ख्रिस्ताविषयी असू दे, सुरुवातीपासून शिकतो. जसं मी तुम्हाला म्हणतो प्रत्येक वेळेस की ज्यावेळेस आपण गोष्ट ऐकायला सुरुवात करतो, ज्यावेळेस आपले गुरुजी आपल्याला गोष्ट सांगतात, त्यावेळेस ते काय म्हणतात, ठीक आहे मुलांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी तुम्हाला ती गोष्ट सुरुवातीपासून सांगतो. आणि आठवतं का पुस्तकामध्ये पण आपण वाचलं असतं की एक दिवशी ह्या गावामध्ये अशा गावामध्ये असं घडलं, एक दिवशी म्हणजे सुरुवातीपासून. तर आपण सुरुवात करायची म्हणजे कुठून करायची, कारभारीपणाविषयी तुम्हाला सुरुवात कुठं पाहायला मिळते, उत्पत्ती, बरोबर आहे. आणखी कुठं उत्पत्तीमध्ये कुठे, बरोबर आहे, आदम आणि हवा, बरोबर आहे. अध्याय सांगा, 1:26, ह्याला म्हणायचं अचूक उत्तर. उत्पत्ती याचा पहिला अध्याय 26 वचन, उत्पत्ती 1:26. कृपा करून आपण तिथे जाऊया. फार छान विचार करत आहोत आपण. उत्पत्ती 1:26, कोणतरी वाचा कृपा करून. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. बर, हा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, हा. रानपशु, पक्षी, पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. म्हणजे थोडक्यात काय ह्या ठिकाणी लिहिले, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. सत्ता चालवणे आणि मालकी हक्क दोन्ही एकच का दोन्ही वेगवेगळे? इंग्लिशमध्ये शब्द आहे डोमिनियन. मग सत्ता चालवणे आणि मालकी हक्क एकच का? आता थोडक्यात ह्या देशामध्ये वेगवेगळे लोक आहेत जे सत्ता चालवतात, मग देश त्यांचा का? नाही, बरोबर का नाही? काही वेळेसाठी ते आहेत, त्याच्यानंतर ते जातील आणि ती सत्ता कोणाकडे तरी दुसऱ्याकडे जाणार. मग देवाचं वचन म्हणतं की आदाम आणि हवेला ही पूर्ण पृथ्वी सत्ता म्हणून देण्यात आलं, पण मालकी हक्क कोणाचा? देवाचा. म्हणजे थोडक्यात काय, जसं मालकी हक्क आहे तो मालकी हक्क देवाने स्वतःकडे ठेवला आणि देव म्हणाला आदाम आणि हवेला की मी तुम्हाला त्या सर्व सृष्टीवरती सत्ता चालवण्यासाठी संधी देत आहे, मुभा देत आहे. म्हणजे काय, तुम्ही मला त्याचा हिशोब द्यायचा. म्हणजे जे लोक ह्या देशावरती सत्ता चालवतात, कोणी असेल ते हिशोब देतात का? मला असा प्रश्न विचारू द्या की त्यांना हिशोब देणं गरजेचं आहे का ते काही करू शकतात? गरजेचं आहे. म्हणजे काय, हिशोब देणं गरजेचं आहे. म्हणजे काय, जरा लक्षात घ्या, सत्ता मिळाली किंवा कारभार पण मिळालं की त्याच्या संगती काय येतं? हिशोब देणं येतं. म्हणजे देवानं जर आदाम आणि हवेला म्हणजे तुम्हाला आणि मला जर आयुष्यामध्ये काय जर दिलं असेल तर ते सत्ता चालवण्यासाठी दिलेला आहे, कारभारी पण दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला हिशोब तंतोतंत द्यायचा आहे. बँकेमध्ये किती जणांनी काम केले? बर, एक. बँक सुरू होते किती वाजता? 10ला. संपते कधी? बंद होते कधी? म्हणजे कधीपर्यंत तुम्ही बँकेमध्ये प्रवेश करून तुमचं कामकाज करू शकता? 4 वाजेपर्यंत. मग ते कामकरी जे आहेत बँकेमध्ये ते 4 वाजता घरी जातात का? का नाही? म्हणजे एक एक रुपयाचा हिशोब जोपर्यंत ते त्या दिवशी देत नाहीत तोपर्यंत ते बँकेतून बाहेर जाऊ शकत नाही. त्याला म्हणायचं कारभारी पण. आता देवानं जर आपल्याकडे तसा हिशोब मागितला तर काय परिस्थिती होईल आपली? देऊ शकू का आपण प्रत्येक रुपयाचा हिशोब? आपल्याकडं आपण एवढे ते पैसे जे देवानं आपल्याला दिलेले आहेत त्याचा हिशोब देण्यापुरतं किंवा हिशोब देण्यासारखं आपण आयुष्य जगलो आहोत का? ते पैसे आपण व्यवस्थित वापरले आहेत का?
जर एखाद्या ठिकाणी कुठंतरी काहीतरी पैशाचा गैरवापर झाला, गोंधळ झाला, घोटाळा झाला, तर आपण काय म्हणतो? घोटाळा झाला, गैरव्यवहार झाला, गैरप्रकार घडला, हे झालं ते झालं. स्वतःच्या आयुष्याचं जे पैसे आपल्याला देवाने दिलेले आहेत, बर पैसे ते आपण कमवले का देवाने दिले? आता कसं तुम्ही देवाने दिले म्हणता? तुम्ही कष्ट केलं, 8 तास तुम्ही काम केलं, आणि मग 8 महिन्याच्या शेवटी तुम्हाला त्या मालकानं तुमच्या हातात पैसे दिले, मग देवाने दिले असं तुम्ही का म्हणता? देवानं ताकद दिली, बर बुद्धी दिली, बर आणखी काय? ताकद, बुद्धी, बरोबर, आणखी काय? सामर्थ्य, ताकद, बरोबर, आणखी काय? हा, वेतन दिलं, बर पैसे दिले, आणखी काय? नोकरी दिली, बरोबर आहे, जवळ उत्तर आहे. नोकरी दिली म्हणजे काय? संधी दिली. काय काय लोकांना संधीच नाही, मग त्यांनी काय करायचं? म्हणून देवाचं वचन म्हणतं, जर आपण देवाचा अभ्यास केला तर देवानं मनुष्याला घडवलेलं आहे, म्हणजे देवाने मनुष्याला अशारित्या घडवलेलं आहे की देवाने मनुष्याच्या आयुष्यामध्ये काही जरी केलं तर ते मनुष्याचं नाही, देवाचं. मनुष्याला तसं घडवलेलंच आहे. असं मनुष्याला घडवलेलं आहे की मनुष्य स्वतःहून काहीही कमवू शकत नाही, स्वतः काहीही करू शकत नाही, त्याला देवावरतीच अवलंबून राहावं लागतं. मग त्याचं संगोपन असू दे, मग त्याचं शाळेतलं शिक्षण असू दे, किंवा त्याची नोकरी असू दे, किंवा त्याचा विवाह असू दे, किंवा त्याचा परिवार असू दे, त्यातल्या एकाही गोष्टीवर तो मनुष्य स्वतःचा हक्क दाखवू शकत नाही. माझा एक मित्र आहे, नास्तिक आहे, आणि नास्तिक मनुष्य कसा विचार करतो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कॉलेजमध्ये शिकत असताना तो म्हणाला की मी नास्तिक आहे म्हणजे आम्ही देवावरती विश्वास ठेवत नाही. तो असा म्हणाला. का विश्वास ठेवत नाही? मी अभ्यास केला, मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, आता मी नोकरी करणार, मी पैसा कमवणार, देवाचं त्यात काय? असा विचार करतो मनुष्य. मग खूप वेळेस, जरा लक्ष द्या, खूप वेळेस आपण ज्यावेळेस म्हणतो की हा मी नोकरी मिळवली, मी पैसा मिळवला, मी घर बांधलं, माझं लग्न झालं, कुटुंब झाले, सर्व गोष्टी झाल्या, तर आपण जरी आपण म्हणत असतो की आपण ख्रिस्ती आहोत, तर काही वेळेसाठी न कळत किंवा कळत आपण थोडक्यात काय होतो? नास्तिक होतो. जो व्यक्ती म्हणतो ना की मी कमवलं, मी कमवलं, मी कमवलं, मी कमवलं, माझ्यामुळे सर्व वैभव निर्माण झालं, तर तो व्यक्ती थोडक्यात मालकी हक्क दाखवत आहे, म्हणजे तो देवाच्या जागी जाऊन बसत आहे. बायबलमध्ये एका व्यक्तीनं असंच बोलला की हे सगळं जे बनवलंय, हे जग जे सगळं जे तयार केलंय, जे वैभव जे मी स्थापित केले ते मीच केलं ना. कोण म्हणाला असं? नबुकदनेझर राजा. आणि देवाचं वचन म्हणतं की त्याचे शब्द तोंडातून बाहेर संपलेच नव्हते, पडलेच नव्हते. म्हणजे थोडक्यात काय? ते वाक्य बोलून पूर्ण झालंच नव्हतं की आकाशातून वाणी आली की बाबा तुला आता काय करता येईल, तुला आता त्या मनुष्यातून काढून प्राण्यासारखं राहावं लागेल. आणि देवाचं वचन म्हणतं की तो प्राण्यासारखा राहील. किती वर्ष? 7 वर्ष. प्रश्न तिथं 7, 5, 4, 3 वर्षाचा नाही. जोपर्यंत त्यानं जिवंत देवाला मालकी हक्क दिला नाही आणि स्वतः मी कारभारी आहे असं म्हटलं नाही, तोपर्यंत त्याला दैवाराने तो भिजला आणि पशुसारखा तो 7 वर्ष राहिला. आपण छाती आपली 56 इंच जरी असली तर त्या छातीमध्ये एक जर देवानं पिन जरी मारली ना तर ती छाती चपटी होऊ शकते. म्हणून आपण छाती फुगून आपण कोणत्याही गोष्टीचं आपण वाहवा केली नाही पाहिजे की मी ते मिळवलं. नबुकदनेझर राजाला देखील देवानं धडा शिकवला, तर आपण, तुम्ही आणि मी कोण? सांगा मला, कोणकोणत्या गोष्टीमध्ये मनुष्य आज मीपणा दाखवतो? मीपणा दाखवतो, श्रेय स्वतःला घेतो. मनुष्य, आपण शिक्षणाच्या बाबतीत बर काय विचार करतो? शिक्षणाच्या बाबतीत मनुष्य, मी फार कष्ट केलं, काबाड कष्ट केलं, मी एवढ्या मार्कानं पास झालो, एवढ्या गुणानं पास झालो, हे सर्व श्रेय मी, किंवा जास्तीत जास्त आई वडील.
जास्तीत जास्त एवढे. देवाला श्रेय फार लोक कमी देतात. बर, आणखी कुठे शिक्षण झालं, आणखी काय? बर, आता त्या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही मला बोलला, तर त्या शिक्षणामध्ये तो विद्यार्थी, तो व्यक्ती कारभारी पण कसं दाखवू शकतो आणि म्हणू शकतो की हे शिक्षण जे मला मिळालेलं आहे त्याचा मालकी हक्क देव आहे, असं तो काय करून दाखवू शकतो? कोणत्या दृष्टिकोनातून तो जगाला दाखवू शकेल की बाबा शिक्षण जरी मला मिळालं, पदवी जरी मला मिळाली असली, तरी मी सर्व श्रेय देवाला देत आहे, याचा हक्क देवाचा हक्क आहे आणि ह्याचा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या देवाच्या आहेत, असं तो विद्यार्थी काय करून दाखवू शकतो? हक्क देवाला कसा देऊ शकतो? ज्यावेळेस अडचणीमध्ये होतात त्यावेळेस तुम्ही देवाचं नाव केलं, मदत केली. बर, ज्यावेळेस त्रास संकटामध्ये होता, त्याला अभ्यास जमत नव्हता, त्यावेळेस त्यानं देवाला हाक मारली आणि देवाने त्याला मदत केली. बर, आणखी कशाद्वारे तो दाखवू शकतो की तो फक्त कारभारी आहे, तो मालकी हक्क नाही? बर, येस. पण चांगले मार्क मिळाल्यानंतर लोक म्हणतात अरे फार छान, खूप कष्ट केलंस. म्हणजे काय? हा, बरोबर आहे, तेच उत्तर पाहिजे मला. काय काय केलं त्याने? काय? हा, म्हणजे कसं कसं ते समर्पण करतो? हा, म्हणून काय शिकलो. बर, म्हणजे त्या शिक्षणाचं काय करतो तो? त्या शिक्षणाचं काय करतो तो व्यक्ती? हा, मग समर्पित करतो म्हणजे काय करतो? म्हणजे थोडक्यात काय, जे शिक्षण त्याला मिळालेलं आहे, जे ज्ञान त्याला मिळालं आहे, ते ज्ञान तो देवाच्या कार्यासाठी वापरतो, म्हणून तो दाखवतो की तो कारभारी आहे, तो मालकी हक्क नाही. हे उत्तर पाहिजे होतं. बरोबर आहे, थँक्यू. म्हणजे थोडक्यात काय की बाबा मला जरी शिक्षण मिळालं तर ते शिक्षण कोणासाठी शिकलो मी? आई वडिलांसाठी? मी गरीब परिस्थितीतून वर यावं ह्यासाठी? ह्या सर्व गोष्टी जरी बरोबर असल्या तर मूळ मुद्दा काय? देवासाठी शिकलो. मी डॉक्टर झालो तर देवासाठी झालो, मी इंजिनियर झालोय तर देवासाठी झालोय. मग ते काम जे आहे, ते डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, मी काही जर असेल तर त्याच्याद्वारे देवाचं गौरव झालं पाहिजे, मग मी खरा कारभारी आहे. जर ते मी करत नाही, जर स्वतःचा स्वार्थ, स्वतःच्या पैशासाठी मी ते करत असेल, तर मी स्वतः म्हणत आहे की तो डॉक्टर जो झालोय ना मी, तो हक्क फक्त माझा आहे, तो देवाचा हक्क काढून मी स्वतःकडे घेतो. बर, आता उलट विचार करायचा. जर एखादा व्यक्ती किंवा विद्यार्थी म्हटला की हा, हे शिक्षण मी मिळवलेलं आहे आणि पैसा मी कमवणार आणि सर्व गोष्टी आता मी कमवणार आणि सगळ्या गोष्टी माझ्या आहेत, तर मग देव त्याला धडा कसा शिकवतो? किंवा देव त्याला कसं समजावून सांगतो की नाही बाबा, हे सगळं जे दिलेलं आहे ते मी तुला दिलेलं आहे, कारण की आयुष्य जे जगतोयस ते माझं आयुष्य जगतोयस तू, तर आयुष्यामधल्या सर्व गोष्टी माझ्याच आहेत. यश मिळणार नाही म्हणजे काय होणार नाही? बरोबर आहे. ज्या गोष्टीमध्ये तो हातभार काढेल किंवा काही करायचा प्रयत्न करेल त्या ठिकाणी त्याला यश बरकत मिळणार नाही. पण जर त्याला यशाच्या शिखरावर तो पोहोचलेला आहे, असंच विचार करून 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 सगळ्यांनाच काय अपयश मिळत नाही असं नाही, काही काही लोकांना खूप यश मिळतं, चुकीच्या मार्गाने देखील, मीपणामध्ये देखील यश मिळतं. मग ते यशस्वी शिखरावर, त्या शिखरावर ते पोहोचल्यानंतर मग काय होतं त्या ठिकाणी? मग देव काय करतो? बर, आमचे बंधू म्हणतात की त्या ठिकाणी त्यांना समाधान वाटत नाही, समाधान वाटत नाही. त्याच्यापेक्षा जास्त काय करतो का देव? का फक्त समाधान वाटत नाही एवढंच करतो, का त्याच्यापेक्षा पण पलीकडे काय करतो? बरोबर आहे उत्तर. ह्याच्या पलीकडे काय? हा, कसं? बरोबर आहे उत्तर, तेच मला पाहिजे. कसं? म्हणजे थोडक्यात काय की बाबा त्याचं यश जे आहे ते यश निघून जातं, अशा प्रकारे निघून जातं की त्याला विचार पडतो की अरे, मी ह्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी पोहोचलो आणि ह्या ठिकाणून आता परत मी खाली आलो, आणि मग त्याला जाणवायला सुरुवात होते की माझं कुठेतरी काहीतरी चुकलेलं. म्हणून म्हटलं ना, ख्रिस्ती आयुष्यामध्ये वाढ झाली पाहिजे, कमी पडता कामा नये. शल्मोन राजा म्हणजे कसा, शल्मोन राजा पण वृद्धीने वाढत गेला, पण शेवटी त्याच्यामुळे काय झालं, एवढा ज्ञानी झाला की शेवटी त्यानं स्वतःच्या ज्ञानाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला.
बर, आपण प्रेषितांचे कृत्य 7वा अध्याय 47व वचन याच्याकडे जाऊया. प्रेषितांचे कृत्य 7वा अध्याय 47. आतापर्यंत आपल्याला हे कळालेलं आहे की आपण कारभारी आहोत, कारण की देवानं आयुष्य आपल्याला दिलेलं आहे आणि या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला मिळतात त्या देवाच्याच आहेत आणि फक्त आपण त्याची जबाबदारी पार पाडायची आहे. मग देवानं जबाबदारीने आपल्याला शिक्षण दिलं तर आपण मग शिक्षण चांगलं शिकायचं. देव शिक्षण देतो का? देतो. आणि देव काय म्हणतो? बाबा चांगलं शिक. मग जबाबदारी आहे विद्यार्थ्याची की त्यानं ते शिक्षण व्यवस्थित पार पाडायचं, अर्ध्यातच सोडायचं नाही. नोकरी दिली, त्या नोकरी टिकून ठेवायची कोणाची जबाबदारी आहे? त्या व्यक्तीची. कारभारी पण आहे त्याच्याकडे ते. बर, प्रेषितांचे कृत्य 7वा अध्याय आणि 47व वचन. आणि शल्मोनाने त्याच्यासाठी घर बांधले. 7:47. बर, आणि शल्मोनाने त्याच्यासाठी घर बांधले. बर, पुढे. तथापि जो परस्पर तो हाताने बांधलेल्या घरात राहत नाही. संदेशाने म्हटले आहे, परमेश्वर म्हणतो, आकाश माझे राजासन आहे. आकाश माझे राजासन आहे. पृथ्वी माझे पदासन आहे. पृथ्वी म्हणजे पदासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधता? तुम्ही माझ्यासाठी काय मंदिर बांधताय? देव म्हणतो की बाबा मी सिंहासनावरती, म्हणजे आकाश माझं सिंहासन आहे आणि भूतल जे आहे त्याच्यावरती मी पाय ठेवतो. तुम्ही मंदिर माझ्यासाठी बांधणार आणि त्या मंदिरामध्ये मी राहणार. नको त्या गोष्टी बोलण्यात काय अर्थ आहे? आता मला सांगा, किती जणांच्या घरी अशी एक खुर्ची आहे, त्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर साईडला एक बटन असतं, ते बटन उघडलं की असे ते पायाच्या बाजू वर येतात आणि तुम्ही पाय ठेवून निवांत झोपू पण शकता. किती जण त्या सोफ्यावरती बसलेलात? कमीत कमी बसलेलात. बरोबर आहे. कल्पना करा, देव म्हणतो की त्या सोफ्याचा अनुभव जो आहे तो त्याला होतो. कसं काय? तो म्हणतो की आकाश माझं काय आहे? सिंहासन आहे आणि पाय ठेवण्याची जागा तुम्ही जे सोफ्यावरती ठेवता ना, ती पाय ठेवायची जागा काय आहे? पृथ्वी आहे. आणि मग देव म्हणतो की तुम्ही कशा प्रकारच्या घराची गोष्ट करता, कशा प्रकारचं मंदिर माझ्यासाठी बांधत आहात तुम्ही. त्याचा अर्थ असा का की देव म्हणतो की मंदिर बांधू नका? देवाला ह्या ठिकाणी हे सांगायचंय की बाबा तुम्ही जरी मंदिर बांधलं तर त्याचं श्रेय तुम्ही घेऊ शकत नाही, कारण की सर्व गोष्टी या जगामध्ये ज्या आहेत त्या माझ्या. कल्पना करा की एक विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी फक्त पहिली किंवा दुसरी शिकला, त्याच्यानंतर त्याचं शिक्षण झालं नाही. आता त्या शिक्षणाचं श्रेय कोणाला द्यावं त्यानं? पहिलीच पर्यंत शिक्षण झालं, कारण की का बाकीच्या लेकरांना शिकवायचं होतं, बाकीच्या भावंडांना शिकवायचं होतं, म्हणून काय झालं, त्या मुलग्यानं किंवा मुलगीनं म्हटली की बाबा राहू दे माझं शिक्षण, यांना शिकू दे. पहिली किंवा दुसरी शिक्षण झालं, काय करावं त्या विद्यार्थ्यानं? कोणाला श्रेय द्यावं? अच्छा, बर. म्हणजे थोडक्यात काय, मनुष्यानं म्हणावं का, अरे मी पदवीधर नाहीये, देवा कसलं शिक्षण दिलंस, मला पदवी पाहिजे होती, मला PhD पाहिजे होती, मला त्याचं काहीच मिळालं नाही. देव म्हणतो की जेवढं शिक्षण तुम्हाला मिळालं असेल, जुन्या काळातली 7वी म्हणजे आत्ताच्या काळातली PhD असेल माहित नाही मला, 7वी पर्यंत शिक्षण असू दे, पहिली असू दे, 10वी असू दे, कितीही शिक्षण मिळू दे, देवाचं वचन म्हणतंय की त्याचा मालकी हक्क देवा. म्हणून म्हटलं की आयुष्य जर देवाचंच आहे, आयुष्य हे जे आयुष्य आपण जगतो तेच जर देवाचं आहे, तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट देवाची आहे. बर, आपण पुढे वाचूया 50व वचन. 49. कशा प्रकारचे घर बांधणार हा किंवा माझे विसावाचे स्थान कोणते? हा 50. माझ्या हाताने या सर्व वस्तू केल्या नाही काय? माझ्या हाताने या सर्व वस्तू केल्या नाहीत काय? म्हणजे थोडक्यात मनुष्यानं मंदिर बांधलं म्हणून त्याचं श्रेय लोकांनी घेऊ नये. आजकाल एखादी गोष्ट लोकांनी केली की लोकार्पण करताना त्या ठिकाणी मोठा दगड असतो, या व्यक्तीनं ह्यांच्या शुभ हस्ते ह्या दिवशी ह्या अमुक वेळेस ह्यांच्या शुभ हस्ते मांडणी झाली हे घर. अरे काय, खूप कमी ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल देवाच्या गौरवासाठी ही इमारत बांधण्यात आलेली आहे किंवा देव ह्या इमारतीचा
आधारस्तंभ आहे किंवा देवाच्याच मुळे हे घर बांधलं गेलं किंवा हे मंदिर बांधलं गेलं, असं ज्यावेळेस आपण म्हणू त्यावेळेस आपण मालकी हक्क स्वतःला न घेता देवाला देता. बर, पुढे जाऊया आपण. 51 आहे प्रेषित आपण उत्पत्ती याचा 14वा अध्याय, उत्पत्ती याचा 14वा अध्याय याच्याकडे जाऊया. कारभारी पण म्हटल्यानंतर आपला पैसा कोणाचा हेही बघितलं पाहिजे. आपला पैसा कोणाचा, उत्पत्ती याचा 14वा अध्याय आणि 13 वचन. उत्पत्ती 14:13. हा, कृपा करू. तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राहमास त्याला हे वर्तमान सांगितले. त्यावेळी तो अब्राम व हनोक यांचा भाऊ मम्री यांच्या एलोन गाईत राहत होता. ते अब्राहमाच्या जिकीतले होते. बर, थोडक्यात काय ह्या ठिकाणी आपण असा संदर्भ पाहत आहोत की अब्राम जो आहे तो लोटच्या सुटकेसाठी गेलेला आहे. म्हणजे लोटला कोणीतरी बंदिवान म्हणून नेण्यात आलेला आहे. मग अब्राम काय करतो, त्याचे सेवक घेतो आणि जे सेवक तलवार चालवण्यात तरबेज आहेत त्यांचा वापर घेऊन लोटला काय करतो, लोटच्या दुश्मन किंवा शत्रूंची लढाई करून लोटला परत घेऊन येतो. मग त्या ठिकाणी एक मनुष्य येतो त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी काय घडलेलं आहे, 14 वचन. आपले भाव जंगलात पाडाव करून नेले. ते अब्राहमाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात असलेले 318 दास घेऊन त्याने पर्यंत शत्रूचा पाठलाग केला. म्हणजे त्याने लढाई केली कोणासाठी, लोटासाठी. बर, पुढे. त्याने आपल्या दासाच्या टोळ्या करून त्याचवर रात्रीची चाल करून आणि त्यास मार देऊन दिमिश्काच्या उत्तरेस होमापर्यंत त्याचा पाठलाग केला. बर, ती लढाई त्याने जिंकलेली आहे. लढाई केल्यानंतर परत आल्यानंतर काय झालेलं आहे. बर, 18 वचन. आणि शल्मोनाचा राजा शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्यास सामोरे आला. हम्म. हा परात्पर देवाचा याजक होता. बर, पुढे. त्याने त्याला येण्याप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्राहमाला आशीर्वाद देव. बर, म्हणजे थोडक्यात काय या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की ही लढाई जिंकल्यानंतर त्या ठिकाणी कोण आलेला आहे, शालेमाचा राजा मल्की सदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्या सामोरे आला. आणि हा परस्पर देवाचा कोण होता, याजक होता. आता ह्या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आपण शिकणार आहोत की तो याजक आहे म्हटल्यानंतर अब्रामाने त्या याजकास कशी वागणूक दिली. 19 वचन, 20 वचन, माफ करा. या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्राहमाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. म्हणजे ह्या ठिकाणी त्याने 10वा भाग, म्हणजे अब्रामाकडे जी संपत्ती होती, जी संपत्ती त्याने मिळवलेली होती त्याचा 10वा भाग जो आहे तो कोणाला दिलेला आहे, मेल्कीसेदेक या याजकाला दिलेला आहे. त्या ठिकाणी आपण बायबलमध्ये पवित्र शास्त्रामध्ये दशांशा वेळेस पहिल्या वेळेस ऐकतो. कधी, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये उत्पत्ती याचा 14वा अध्यायामध्ये आपण दशांश याच्याविषयी पहिल्या वेळेस 10वा भाग म्हणून ऐकतो किंवा वाचतो. त्या ठिकाणी अब्रामाने काय केलेला आहे, दशांश दिलेला आहे. कितवा भाग, 10वा भाग. मग आता तुमची जी संपत्ती आहे, ह्याची जी संपत्ती आहे त्याचा 10वा भाग त्याने दिला. तुमची संपत्ती तुम्हाला माहित आहे, तुमच्या संपत्तीचा तुम्ही 10वा भाग देवाला दिलेला आहे का. मग तुमची नोकरी असेल, पगार असेल, तुमचं घर असेल, तुमची गाडी असेल, सोनं नाणं असेल, काही असेल, तुम्ही 10वा भाग देवाला दिलेला आहे का. आता उदाहरणात पाहूया.
10वा भाग जो आहे तो देवाला दिलाच पाहिजे. कारण की का, देवाचं वचन म्हणतं. 10वा भाग कोणाचा आहे? देवाचा आहे. याजकाला देणे म्हणजे थोडक्यात काय, देवाला देणे. अर्पण काय, अर्पण आणि दशांश वेगळं आहे का एकच आहे? अर्पण वेगळं, दशांश वेगळं. अर्पण आपण किती द्यायचं? हा, दशांश किती द्यायचा? 10वा भाग. तिथं कमी जास्त करून चालतं का? जास्त करून चालेल, कमी करून चालत नाही. 10च्या वेळेस तुम्ही 11 द्या, 12 द्या, किंवा 2 दशांश द्या, 10. पण देवाचं वचन म्हणतं की 10वा भाग जो आहे तो कोणाचा आहे? देवाचा आहे. पण अर्पण देत असताना तुम्ही 100 रुपये देऊ शकता, 10 रुपये देऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला काय आहे? मुभा आहे. आता मला तुम्ही सांगा, खरं प्रेम कुठं पाहायला मिळेल? दशांश देताना की अर्पण देताना? लक्षपूर्वक आहे का प्रश्न. तुमचं प्रेम खऱ्या अर्थानं कुठं दिसेल? तुम्ही दशांश देता त्या ठिकाणी का तुम्ही अर्पण देता या ठिकाणी? दशांश द्यायचंच आहे, दिलाच पाहिजे, तिथं काय नाही आहे. नाही, तो भाग वेगळा, तो भाग वेगळा. मी काय म्हणतो, दशांश देणाऱ्या लोकांविषयी बोलतो. दशांश दिलाच पाहिजे, लोक दशांश देत असतील, पण खरं प्रेम कुठं? अर्पण. देवा दशांश दिलाय, झालं, प्रश्न मिटला. 90% बाकीचा पैसा माझा. देव असं म्हटलं नाही की 10% माझे आणि बाकीचे 90% तुझे. नाही, देव म्हणतो की 100च्या 100 माझे आहेत, फक्त त्यातले मी 10% मागतो. मुद्दा कळाला का? पण आपण काय समजतो की 10वा भाग देवाने मागितलाय ना, 10वा भाग देवाचा, बाकीचे 90 भाग माझे. चुकीच आहे. म्हणून देव म्हणतो की बाबा दशांश देशील, अर्पणाचं काय? अर्पण ज्यावेळेस मनुष्य मोकळ्या हाताने देईल ना, मग म्हणायचं खरं प्रेम देवाचं, मनुष्याचं त्या देवावरती. अर्पण देत असताना दशांश कोणी दिल? अरे देवानं मागितले तर दिलंच पाहिजे म्हणून दिल. पण अर्पण तसं मागितलं नाही ना देवानं. देव म्हणतो की बाबा किती दे अर्पण म्हणून. मग त्या ठिकाणी खरी चाचणी आपली होते की खरंच आपण देवावरती प्रेम करतो की नाही. प्रश्न विचारतो, जमलं तर उत्तर द्या. किती जण दशांश देवानं 10% मागितलाय, पण आपण देवावरती इतके खुश आहोत आणि देवानं आपल्याला काही कमी केलं नाही म्हणून आपण 10%पेक्षा जास्त दशांश देवाला देतो. देवानं मला काही कमी केलं नाही म्हणून मी 10%पेक्षा जास्त देवाला देतो. देवाला म्हणतो, देवा हे सगळं तुझंच आहे. 10% काय 90% मागितलं असतंस तर काय? 10% मागितलंस तू, 90% मागितलं असतंस तर काय? देवानं 10% मागितले, पण देव काय म्हणतो 90% तू वापर. पण तो वापर पण कसा वापर? ते पैसे जे आहेत ते कोणाचे आहेत? देवाचे आहेत. मग ते कसे वापरायचे? हा, माझा एक मित्र आहे, तो ज्यावेळेस बूट खरेदी करायला जायचा, 2010ची गोष्ट, साक्ष मी सांगत आहे माझ्या मित्राची. तो प्रार्थना करायचा देवाकडे, देवा मी बूट खरेदी करायला चाललेलो आहे, तर तुझ्या इच्छेनुसार मला ज्या किमतीत बूट मिळाला पाहिजे तोच बूट दे आणि त्याच किमतीत दे. मला माझ्या किमतीनुसार तो बूट खरेदी करायचा नाही. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन म्हणायचा आणि तो बूट खरेदी करायला जायचा. आणि तो बूट खरेदी करत असताना फक्त विचार करायचा, हा बूट रगडायचाच आहे ना खाली, डोक्यावर तर घेऊन हिंडायचं नाही. बघा तो माणूस कसा विचार करतो, रगडायचंच आहे ना बूट, ठीक आहे, कोणता बूट शोभेल असा माझ्या पेशाला सांग, देवा तो बूट घेईन आणि तेवढ्याच किमतीचा मी बूट घेईन. ज्याच्याकडे 1 करोड रुपये कमाई आहे ना महिन्याची, तो असा विचार करतो का? नाही करत. का? तो कारभारी नाही आहे. तो काय करतो? मालकी हक्क दाखवतो. मी मालक आहे असं म्हणतो. का? 1 करोड रुपये माझ्याकडे आहेत, मी 5,000चा बूट का घेऊ? 1 करोड रुपये मी महिन्याला कमवतो, मी 2,000चा बूट का घेऊ? माझ्या पातळीप्रमाणे मी बूट घातला पाहिजे. नाही तर लोक म्हणतील, अरे 10,000 20,000 रुपये कमवत असेल म्हणून असा बूट वापर. पैसा देवाचा आहे. अर्पण असू दे, दशांश असू दे, बाकीचे 90% पैसा असू दे, तो सगळा पैसा
देवाचा आहे. आणि जर आपण तो पैसा स्वतःच्या इच्छानुसार वापरत असेल तर आपण स्वतः पैशाचा गैरव्यवहार करत आहोत हे आपण मान्य करूया. आणि हिशोब ज्यावेळेस देव विचारेल ना, एक एक रुपयाचा देव हिशोब विचारेल. हा रुपये कुठे गेला, तो रुपये कुठे गेला, तो रुपये कुठे गेला. कळालं का? म्हणून कारभारी पण जे आहे ना ते सोपं नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो आपल्याला. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की 10% कसं तरी आपण तोंड वाकडं करून देऊ, पण अर्पण देताना आपली खरी परिस्थिती परीक्षा होते की बाबा 10% दिले कारण की मी मागितले 10%, अर्पण किती देतोय बघूया. कळालं का? म्हणून कारभारी पण जे आहे ना हे कारभारी पण फक्त आपण आपली नोकरी देवाच्या गौरवासाठी वापरायचं असं नाही फक्त, तर आपला पैसा देखील देवाचाच आहे. शरीराचं काय? पहिले करंथीकरास पत्राचा 10वा अध्याय आणि कोणतं वचन 31 किंवा करंथीकरास याचा पहिले पत्र याचा 6वा अध्याय. पहिलं त्याकडे जाऊया, 6व्या अध्यायाकडे जाऊया. करंथीकरास पहिले पत्र याचा 6वा अध्याय 19 वचन कृपा करून वाचा. तुमचे शरीर हा तुम्हामध्ये वाचणारा जो पवित्र आत्मा हा देवापासून तुम्हाला मिळाला आहे हा त्याचं मंदिर आहे. हा आपलं शरीर हे ठाऊक नाही का? म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आपण प्रश्न कधी विचारतो? ठाऊक नाही का, तुला माहित नाही का, असं आपण कधी म्हणतो? ज्या वेळेस आपल्याला वाटतं की त्या माणसाला त्या गोष्टीची किंमत कळत नाही त्यावेळेस आपण काय म्हणतो? तुला माहित नाही का हे? तुला हे कळत नाही का? तर पाऊल या ठिकाणी काय म्हणतो? तुम्हाला ठाऊक नाही का, आपल्याला ठाऊक नाही का की आपलं शरीर जे आहे पवित्र आत्म्याचं काय आहे? मंदिर आहे. म्हणजे थोडक्यात आपण आपल्या शरीराची काळजी कशी घेतली पाहिजे? जशी देव आपल्या मंदिराची काळजी घेतो तशी. मंदिरामध्ये काय काय लोक चप्पल किंवा वाहने जे आहेत ते बाहेर ठेवून मंदिरामध्ये जातात, बरोबर का? का? पादत्राणे बाहेर ठेवून मंदिरामध्ये लोक प्रवेश करतात. प्रश्न का? हा पावित्र्य पाळतात. बर, बूट घालून गेलं तर काय होईल काय, किंवा वाहने घालून गेलं तर काय होईल? तसं काय नाही, बरोबर आहे. पण ते लोक जे ते करतात त्यांचा दृष्टिकोन काय असतो? ते तसं का करतात? बर, पवित्रता. बर, मग बूट घातल्यानंतर अपवित्रता कशावरून? हा म्हणजे नाही बर, ते जुन्या करारामध्ये आहे. तो आपण नवीन करारामध्ये काय भाग आहे तो आपण नंतर शिकू शकतो. मंदिर घाणू नये म्हणजे धूळ त्या मंदिरामध्ये जाऊन, साधा सोपा विचार. हा, मग ते धूळ मंदिरामध्ये जाऊ नये एवढी जर आपण त्या मंदिराची ती मंदिर कसं आहे? निर्जीव मंदिर आहे का सजीव आहे? निर्जीव मंदिर आहे. त्या मंदिराची काळजी जर आपण घेतो तर हे सजीव मंदिर जे आहे या मंदिरामध्ये जो विचार आपण टाकतो त्या विचाराचा आपण विचार करतो का? नाहीतर ह्या शरीरामध्ये आपण काय टाकतो, आपण काय जेवतो याचा आपण विचार केला आहे का? कारण की मालकी हक्क या शरीराचा कोणाचा आहे? देवाचा आहे. हा हात जो आहे तो देवाचा हात आहे. मग आता ह्या हाताने काय काम केलं पाहिजे हे कोणी ठरवायचं? मी का देवानं? देवानं सांगायचं आणि मी ऐकायचं. या डोळ्याने काय बघायचं हे कोणी ठरवायचं? देवानं ठरवायचं. म्हणायचं की हे डोळे माझे आहेत, ह्या डोळ्याने मी जे सांगेल तेच बघितलं पाहिजे. बरोबर का चूक? ह्याला म्हणायचं कारभारी. मग जर आपण हे शरीर जर देवाचं व्यवस्थित ठेवत नसेल तर देव काय करेल? त्या शरीराला नष्ट करेल, बरोबर ना? मग आता हे शरीर जे आहे याचा हिशोब आपण कसा द्यायचा देवाला? या शरीराचा हिशोब आपण देवाला कसा द्यायचा? योग्य ते खानपान. फक्त खानपानामध्येच आपण शरीराची काळजी घेतो का? आणखी कशामध्ये? शुद्ध विचार असले पाहिजेत. बरं, शुद्ध विचार आणि आहार याच्या पलीकडे काय? नाही, शरीर फक्त शारीरिक गोष्टी करायला नको. आणखी जवळचं उत्तर
पाहणं नाही, कानानं वाईट ऐकणं नाही. बर, आणखी काय? नाही, पाय नीतीच्या मार्गाने म्हणजे शारीरिकरित्या आपण विचार करत आहोत, फक्त शारीरिकरित्या. ते आध्यात्मिक गोष्ट झाली किंवा मानसिक गोष्ट झाली, फक्त शरीराविषयी विचारायचं चाललंय. डोळ्यानं आपण जे गोष्टी पाहतो, त्या शारीरिक गोष्टी पाहतो, त्या गोष्टी चांगल्या पाहिजे, लालसा नसली पाहिजे. मला एक प्रचारक आठवतात, ते तरुण लोकांना म्हणत होते की बाबा तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, तुमचं गुप्त अंग जे आहे ते शरीराचं देवाचं मंदिर आहे. त्या गुप्त अंगासंती तुम्ही कोणत्याही प्रकारचा खेळ करू शकत नाही. देवाच्या गौरवासाठी प्रत्येक शरीराचा भाग वापरला पाहिजे. बरोबर का चूक? तरुण लोकांना ते बोलत होते. म्हणून म्हटलं की शरीराचा कोणताही भाग घ्या, तो देवाच्या गौरवासाठी पाहिजे. म्हणून फक्त आहारच नाही, तर प्रत्येक शरीराचा भाग आपण कशासाठी वापरतो, ते देवाच्या गौरवासाठी वापरला गेला पाहिजे. जर तसं नाही तर देव काय करेल, त्या शरीराला काय करेल, नष्ट करेल. पण आपण सुरुवातीला आपण काय म्हणतो, आहार व्यवस्थित घेतला पाहिजे. आहार व्यवस्थित घेतला तर शरीर धडधाकट राहील. पण लोक आहार पण चांगला घेतात, पण त्या शरीराचा वापर वाईट गोष्टीसाठी करतात. सांगा कशासाठी? आहार ते चांगला घेतात म्हणजे काय, शरीराला पोषक असा आहार घेतात, पण शरीराचे जे अवयव आहेत ते वाईट गोष्टीसाठी वापर करतात. उदाहरणार्थ कृपा करून सांगा. बॉक्सिंग, बर, कुस्ती, हा, शरीरावरती गोंदणे. लेवेच्या पुस्तकामध्ये लिहिले की शरीरावरती कोणत्या प्रकारचं नक्षीदार काम करायचं नाही आणि शरीराला कापायचं नाही. 19 बहुतेक 19 मध्येच आहे. 19, 23 का 19, 28? 23 ना, 23, 19 कृपा करून वाचा. लेवीय 23, 19 का 23, 19, 23 असं काहीतरी आहे. 28 बघा. तिथं लिहिलंय की काहीही नक्षीदार काम करायचं नाही, गोंधन वगैरे काही करायचं नाही. किती? 19:28. 19:28 लेवीय 19:28 वाचा. कोणीही आपल्या अंगावरती वार करून घ्यायचं नाही, म्हणजे शरीराला कापायचं नाही. मग ते कानात काही काय टाकायचं असेल तर ते छिद्र पाडायचे नाहीत. जर छिद्रच पाहिजे होतं तर देवानं आदमन हवेलाच दिले असते. शरीराच्या कोणत्याही भागाला टोचणं वगैरे करणं चुकीचं आहे. परत एकदा वाचा. आपले अंग गोंधळून घेऊ नका, म्हणजे ते फक्त टॅटू साठी नाही, बाकीच्या गोष्टी. मग त्याच्यात मेहंदी पण आली. देवानं जसं शरीर आपल्याला नैसर्गिक दिलेलं आहे तसं शरीर नैसर्गिक आणि सुस्थितीमध्ये ठेवायचं, ही देवाची इच्छा. हा, केस कापायचे नाहीत. हा हा, डोक्याला डाय वापरतात काय काय लोक. डाय काय म्हणतात, रंगवतात केस. ते त्याच्यानं काय, मी कधी केलं नाही आयुष्यात, कधीच आतापर्यंत डाय केलं नाही. काय होतं त्यानं? बरं, मग त्यानं काय इजा होते का? काही इजा होत नाही त्यानं? अलर्जी असते. पण जेवढं नैसर्गिक तेवढं चांगलं, नैसर्गिक राहिलं पाहिजे. कारण की काय होतं, आता जेवण जेवता वयोवृद्ध लोक, काय काय लोकांच्या तोंडामध्ये दात नाहीत आणि त्यांना चावण्यासाठी दात पाहिजेत, म्हणून ते दात वापरतात. ते समजू शकतो आपण. पण पांढरे केस जे काळे करायचे आणि मग लोकांना असं दाखवायचं की आपले केस काळे आहेत किंवा आपण तरुण आहोत, हे करायची गरज नाही. आपण कसलं पाहिजे, नैसर्गिक पाहिजे. कारण की देवाच्या वचनामध्ये लिहिलंय
की पांढरे केसवाला काय आहे, त्याला फार किंमत आहे, त्याला मान सन्मान आहे. हा जे म्हातारी झाली त्यांनी ठीक आहे, ते काय करून मित्र असतात हा जरा 15-16 वर्षाचे त्यांची केस पांढरे आहेत. त्यांनी काय त्यांनी काय करायचं, पण 50 वर्षाच्या पुढे जे गेले ठीक आहे, ते त्यांना पुढे काही गेलं नसतं. नाही, पण कसं आहे, मुद्दा ह्या ठिकाणी हा आहे की आपण लोकांसमोर नैसर्गिक जसं देवानं ठेवले तसं आहोत का. शरीराची काळजी घेणं, मी म्हणत नाही की काळजी घेऊ नका, काळजी नक्कीच घ्या, पण असं दाखवायला नको की आपण वेगळे आहोत. जसे आहोत त्याच्यापेक्षा आपण कसे वेगळे आहोत असं लोकांना फसवता कामा नये. तो मूळ मुद्दा आहे. तर तुम्ही शरीराची काळजी नक्कीच घेऊ शकता. त्याचा अर्थ असा नाही की व्हॅसलिन लावायचं नाही किंवा थंडीमध्ये व्हॅसलिन लावायचं नाही, असं नाही. शरीराची त्वचा फुटते म्हटल्यानंतर काय होतं, आपण व्हॅसलिन लावतो. निगा राखणं गरजेचं आहे. हा, तर ते ठीक आहे, पण मेकअप करणं चुकीचं आहे. बर, एस्तर राणीचं लग्न कोणासंधी झालं? विश्वासू का अविश्वासू? अविश्वासू. बरोबर का चूक? नाही नाही, ते झालं ते बरोबर झालं का चुकीचं झालं? नाही नाही नाही, टप्प्याटप्प्याने येऊया. देव काय म्हणतो, विश्वासू व्यक्तीनं विश्वासू व्यक्ती संती लग्न करायचं. बरोबर का? ख्रिस्ती माणसासंती लग्न करायचं, मूर्तीपूजका संती नाही. मग तिचं लग्न मूर्तीपूजका संती झाले, किंवा ख्रिस्ती नव्हता तो अर्थशस्त्र राजा जो होता तो विधर्मी होता, मग ते लग्न बरोबर का चूक? हा हा हा, असं. हा, म्हणून म्हटलं ना की काय आपण विचार करतो, ती परिस्थिती काय होती, त्या परिस्थितीमध्ये देवानं काय निर्णय घेतला हे बघितलं पाहिजे. आता ते लग्न झालं ते सैतानाच्या इच्छानुसार झालं का देवाच्या इच्छानुसार झालं? म्हणजे ती परिस्थिती तशी होती म्हणून देवानं तशी अनुमती दिली. त्या ठिकाणी त्या एस्तर राणीला त्याचा शृंगार करायचा असेल वगैरे वगैरे, त्या सर्व गोष्टी असतील, त्यानं तो केला. पण देवाची आता सध्या इच्छा काय आहे हे बघितलं पाहिजे. हा, आता आदम आणि हवेची 2 लेकरं कोण? कायन आणि हाबेल. कायनाच्या पत्नीनं कायनानं कोणासंती लग्न केलं? कायनानं कोणासंती लग्न केलं? कोणासंती लग्न केलं? कायनानं. आदामानं हवेचीच लेकरं का कोण? आदामानं हवेचीच मुलगी का नाही? अहो, एवढा का गोंधळ? कायनानं कोणासंती लग्न केलं? हा, कोणासंती लग्न केलं? मग ते बरोबर का? हा नाही नाही, बरोबर. मला सांगा की कायनानं कोणासंती लग्न केलं? आदामाने हवेच्याच मुलगी संती केलं ना. आदामान हवेच्याच मुलगा आवाज आदामान हवेच्या मुलगी संती लग्न झालं त्या ठिकाणी. बरोबर का? बहिणी संती लग्न झालं. बरोबर का? आजच्या काळात. म्हणून म्हटलं की त्या परिस्थितीमध्ये देवानं वेगवेगळे निर्णय घेतले, ते वेगळे आहेत. पण आज देव म्हणतो का तसं? नाही म्हणत. म्हणून आजच्या काळासाठी जे आपल्याला उपयुक्त आहे ते आपण बघितलं पाहिजे. शलमोन राजा, दावीद राजा, त्याने सोनं नाणं वापरलं का राजा असताना? मग आपण सोनं नाणं वापरावं का तसं? लिहिले का बायबलमध्ये, नवीन करारामध्ये? वाचूया का नवीन करारामध्ये काय लिहिले? 1 पेत्र का 2 पेत्र 2 अध्याय 9 वचन? माफ करा, 1 पेत्र किंवा 2 पेत्र याचा 2 अध्याय 9 वचन. याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. वेळ खूप झालेला आहे. कारभारी पण याच्याविषयी शिकत आहोत. आपण थोडं भरकटलेलो आहोत, काय हरकत नाही. येऊया परत. पहिले पेत्र, बर 2 पेत्राचा 2 अध्याय 9 वचन किंवा 7 वचन. माफ करा. बरोबर का नाही? चुकीचं वचन आहे. पहिले पेत्र 3 अध्याय, 1 पेत्रचा 3 अध्याय आणि 3 वचन किंवा 1 पासून वाचा. 1 पेत्र 3 अध्याय 1 पासून वाचा. तुमची शोभा केसाचे गुंफणे
हम्म, सोन्याचे दागिने घालणे हम्म. किंवा उंची हम्म. पोशाख करणे यात बाहेरून दिसणारी नसावी. बर, पुढे तर काय? तर जो सौम्य व शांत आत्मा हम्म, देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे हम्म. त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. म्हणजे चारित्र्यानं आपलं सौंदर्य खुलवणारी स्त्री देवाला पसंत आहे, पण जे बाहेरील रित्या जे सौंदर्य खुलवते ते देवाला आवडत नाही. परत एकदा तिसरं वचन टप्प्याटप्प्याने वाचूया. तुमची शोभा केसाचे गुंफणे तुमची शोभा केसाचे गुंफणे, बर, सोन्याचे दागिने घालणे सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे किंवा उंची पोशाख करणे यात बाहेरून दिसणारी नसावी. ह्यातून बाहेरून दिसणारी नसावी. आता देवाचं वचन आहे, याच्याविषयी आपण पुढे जास्त शिकू. तुमचे प्रश्न असतील याच्याविषयी आपण जास्त शिकू, पण थोडक्यात काय की देवाने जर देवाला वाटत होतं की बाबा कानामध्ये हे करावं ते करावं, मग देवानेच कान टोचले असते, सोनाराकडे जायची गरज नव्हती. पण देवानं तसं नाही केलं. देवानं बरोबर इथं 2 छिद्र दिलेत, इथं 1 छिद्र दिले, इथं 2 छिद्र दिलेत, एवढं वास आहे. आपल्याला याची काही गरज नाही, देवाचं वचन नाही. पण आपलं चारित्र्य जे आहे ते आपलं काय पाहिजे? सौंदर्य पाहिजे, ते आपलं सौंदर्य पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता विवाहाचं चिन्ह काय? बरोबर आहे, मला माहिती आहे हा प्रश्न येईल. हा प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दुसऱ्या तत्वामध्ये देईन, ज्यावेळेस आपण ख्रिस्ती आयुष्य याच्याविषयी शिकेल त्या ठिकाणी मी या प्रश्नाचं उत्तर देईन की विवाहाचं चिन्ह काय असलं पाहिजे आणि काय आहे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आपण कारभारी पण पाहत आहोत, आणि आपलं शरीर जे आहे या शरीरामध्ये आपण जसं देवानं ठेवलं तसं आपण ते सुस्थितीमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्याची वाढ केली पाहिजे. जर एदन बाग जर देवानं आदामन हवेला दिली तर ती एदन बाग तशीच न ठेवता त्या एदन बागेची वाढ झाली पाहिजे, मशागत झाली पाहिजे, ती आणखी जास्त फलद्रूप झाली पाहिजे. तसंच आपलं शरीर पण आहे. जर आपल्याला शरीर देवानं दिलेलं आहे, त्या शरीराची काळजी अशा प्रकारे झाली पाहिजे की त्या शरीराची वाढ झाली पाहिजे. बरोबर का? मग ती शारीरिक वाढ झाली पाहिजे, आध्यात्मिक वाढ झाली पाहिजे, मानसिक वाढ झाली पाहिजे. तुमची माझी मानसिक वाढ झालेली आहे का? ज्ञान आपल्याला देवाच्या वचनाचं जास्त मिळालेलं आहे का? नाही माहिती. येणाऱ्या अगोदरच्या काळापासून आतापर्यंत जर तुम्ही विचार केला, लहानापासून मोठे होत असताना ज्ञानामध्ये भर पडली का नाही? हो. शरीरामध्ये फरक पडला का? ख्रिस्त मिळाल्यापासून, ख्रिस्त दिसल्यापासून आपण आरोग्यदायी जास्त झालेलो आहोत का? शरीरामध्ये हानिकारक जास्त झालेलो आहेत आरोग्यदायी? बर, ज्यावेळेस ख्रिस्त आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे त्यावेळेस पासून आपण पैसे जपून वापरत आहोत का वायफळ खर्च करत आहोत? वापरत आहोत का जपून? जे नोकरी आपल्याला देवाने दिलेली आहे ती नोकरी आपण देवाच्या गौरवासाठी वापरत आहोत का लोकांचं मन आपण जिंकायचं जेणेकरून मला पदोन्नती होईल याचा विचार करत आहोत? पदोन्नती चुकीचं नाही, पण देवाच्या गौरवासाठी मागत आहोत का? वरची खुर्ची एवढ्यासाठीच मागायची की देवा ह्या पातळीमध्ये मी तुझी चांगली सेवा करतोय, पण ह्या पातळीनंतर गेल्यावर मी जास्त तुझी सेवा करू शकतो, म्हणून तुझी जर इच्छा असेल तर मला ती वरची खुर्ची दे. फार पुढचा विचार आहे. कारभारी पण साधं सोपा विषय. प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये आहे ती देवाची. ज्यावेळेस असं कळेल त्यावेळेस आपल्याला कळेल की बाबा ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला काय द्यायचा आहे? हिशोब द्यायचा आहे. आणि जोपर्यंत हिशोब देत नाही तोपर्यंत आपण बँकेतून बाहेर येऊ शकत नाही. किती जणांना म्हणायचंय की देवा जे काय मला मिळालेलं आहे आयुष्यामध्ये ते सगळं तुझं आहे आणि तुझ्याच गौरवासाठी मी ते वापर करणार. आपला तो विश्वास आहे. गुडघे टेकू प्रार्थना करू. हे पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या पित्या, आम्ही तुला गौरव देतो, मान सन्मान महिमा सदा सर्व काळ तुला देतो. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो कारण तू महान देव आहेस, तू आमचा राजा आहेस. होय प्रभू, तू प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, तू असा जिवंत देव आहेस प्रभू. मरणावर विजय मिळवलेला ख्रिस्त तू आहेस प्रभू. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू.
होय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. ह्या लहानशा कळपाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आमची वाढ तुझ्या वचनामध्ये करत आहेस प्रभू. आम्हाला सत्य ते काय आहे हे समजून सांगण्यास तू आम्हाला बुद्धी चातुर्य देत आहेस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. ह्या कळपावर तुझा आशीर्वाद असू देत. प्रत्येकाला तू समजणारा अंतकरण दे प्रभू, बुद्धी दे, ज्ञान दे, चातुर्य दे, जेणेकरून आम्ही तुझी सेवा करावी, तुझं नाव इतरांना सांगावं आणि तुझं गौरव आमच्यामधून तू गौरवला जावा असं व्हावं, असं दैनिक कृपेने कर प्रभू. आम्हा प्रत्येकासंगती तू राहा प्रभू. इथं सुखरूप आणल्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्तुती करतो प्रभू. ब्रदर सन्नदे बद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. जे काही ते आम्हाला तुझ्या वचनातून सांगत आहेत प्रभू, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. त्यांच्यावर तुझा भरपूर असा आशीर्वाद असेल प्रभू. ज्या 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 ठिकाणी ते जाऊन तुझी सेवा करत आहेत प्रभू, त्या ठिकाणी त्यांना फलद्रूप असं कर प्रभू. त्यांच्याकडनं अनेक आत्मे तुझ्या गौरवी राज्यात यावेत, असं दैनिक कृपेने कर प्रभू. आम्ही विशेष करून आयजासाठी मागतो प्रभू. जो काही तो प्रयत्न करत आहे प्रभू, ते सर्व तुला माहित आहे प्रभू. तुझ्या इच्छेनुसार त्याचे जे बंद दार आहेत प्रभू, तुझ्या इच्छेनुसार ते उघड प्रभू. आणि ज्या ठिकाणी तू त्याच्यासाठी चांगलं असं ठेवलेलं आहेस प्रभू, तिथं तू घेऊन जा बापा. होय बापा, सर्व गोष्टीमध्ये तू त्याचं सहाय्य करता हो. जो काही प्रयत्न तो करत आहे प्रभू, त्याला त्याच्यामध्ये तू यश दे प्रभू. आम्ही जोनाथानसाठी मागतो प्रभू. त्याची उन्नती करणारा प्रभू परमेश्वर तूच आहेस प्रभू. त्याला तुझ्या वचनामध्ये त्याची वाढ कर प्रभू. होय प्रभू, तूच एक जिवंत देव आहेस, याचा रोज रोज त्याला अनुभव येऊ देत प्रभू. त्याच्याशी तू बोल, वचनाद्वारे तू त्याच्याशी बोल प्रभू. त्याच्या संगती तू राहा प्रभू. ज्या ज्या ठिकाणी तू जाईल त्या त्या ठिकाणी तूच त्याच्यामधून दिसावास, असं दैनिक कृपेने कर प्रभू. होय बापा, आम्ही विशेष करून मिसेस डायटसाठी मागतो प्रभू. त्यांच्या गुडघ्यामध्ये जो काही त्रास आहे प्रभू, तो सर्व काढून टाकणारा प्रभू परमेश्वर तूच आहेस प्रभू. कारण तू जेव्हा निर्माण केलंस, सर्व व्यवस्थित असं केलेलं आहेस प्रभू. होय प्रभू, जे काही दुखणं आहे प्रभू, ते सर्व तू काढून टाक आणि त्याच्यामध्ये तू तुझा तुझं सामर्थ्य तू घाल प्रभू. आणि त्यांचे गुडघे पाय सर्व व्यवस्थित कर प्रभू. आम्ही ब्रदर जॉनीसाठी मागतो प्रभू. होय प्रभू, त्यांच्यासाठी तू चांगल्या ठिकाणी काम ठेवलेलं आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. होय प्रभू, लवकरात लवकर तू त्यांना काम मिळवून देणार आहेस, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवादच देतो प्रभू. होय प्रभू, जेकबसाठी मागतो प्रभू. होय बापा, त्याला तू आरोग्य देणारा ख्रिस्त तूच आहेस प्रभू. त्या लेकराची वाढ करणारा प्रभू परमेश्वर तू आहेस प्रभू. जे खंडागळे ब्रदर आहेत प्रभू, होय प्रभू, ते आजारी आहेत प्रभू, त्यांना तुझ्या दैवी हाताचा स्पर्श कर आणि तू त्यांना चांगलं आरोग्य दे आणि उरलेलं आयुष्य त्यांनी तुझ्या सेवेसाठी खर्च करावा, असं दैनिक कृपेने कर. आम्ही विशेष करून गायकवाड परिवारासाठी मागतो प्रभू. होय प्रभू, त्या सर्वांचं तू सांत्वन केलेलं आहेस प्रभू. होय प्रभू, जेव्हा तू गौरवाने येणार आहेस प्रभू, आम्हा सर्वांची भेट होणार आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे प्रभू. होय प्रभू, तू त्यांच्या संगती तू राहा. तुझ्या वचनातून त्यांचं तू सांत्वन कर प्रभू. सर्व गोष्टीमध्ये आम्ही तुला उंचावतो. इथून जात असताना प्रत्येकाचा ताबा तू घे प्रभू. प्रत्येकाचं त्यांच्या घरापर्यंत जाणं तू सुखरूप कर प्रभू. मार्गातील सर्व अडथळे तू येशूच्या नावामध्ये काढून टाक प्रभू. आणि पुन्हा दुसऱ्या आठवड्यात तिथं येत असताना प्रत्येकाला तू सुखरूपणे घेऊन ये प्रभू. होय प्रभू, आम्ही तसंच न बसता आम्ही तुझ्या वचनावर मनन करावं, रोज रोज तुझी वचने वाचून त्याच्यावरती मनन करावं, असं दैनिक कृपेने कर. प्रत्येक लेकरांसंगती तू राहा प्रभू. प्रत्येकाचं कामाला जाणं येणं सुखाचं कर. त्यांच्या भोवती तुझे पवित्र दिव्यदूत ठेवून तू त्यांचं संरक्षण कर प्रभू. वाईट मार्गाने त्यांना घेऊन जाऊ नको प्रभू. ज्या ठिकाणी ते कामाला जातात प्रभू, त्या ठिकाणी तुझंच नाव त्यांच्याकडनं उंचावलं जावं, असं दैनिक कृपेने कर प्रभू. सर्व वाईट गोष्टीपासून, वाईट संगतीपासून, वाईट व्यसनापासून तू आमच्या सर्व लेकरांना तू दूर ठेव प्रभू. आमची उन्नती तुझ्यामध्ये कर प्रभू. होय बापा, सर्व गोष्टीमध्ये आम्ही तुला उंचावतो. मान महिमा गौरव देऊन ही प्रार्थना धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड प्रिय नावात केली, म्हणून तू ऐकते त्या. आमेन. तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे.
आणि जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले तसेच तू आमची ऋणे आम्हाला सोड आणि आम्हाला स्पर्श करू नकोस तर आम्हाला स्वर्गापासून सोड कारण हे राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे